माझा पती रोज शहरात कामासाठी जात होता आणि तिकडून येताना मला रोज वेगवेगळ्या प्रकारची मिठाई खायला आणत होता. मला मिठाई आवडत असल्यामुळे मी ती आवडीने खात होती, पण ती खाल्ल्यानंतर मला शुद्ध राहत नव्हती. जेव्हा मी सकाळी उठत असे तेव्हा माझे संपूर्ण कपडे ओले असत. एके दिवशी यामुळेच मी माझ्या पतीने आणलेली मिठाई खाल्ली नाही आणि मुद्दामच झोपण्याचे नाटक केले. त्यानंतर माझ्या पतीने माझ्यासोबत असे काही केले ते ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. लग्न करून आल्यानंतर पहिल्याच दिवशी रूममध्ये गेल्यावर मी रेड कलरचा शॉर्ट ड्रेस घातला, कारण माझ्या पतीला मी पसंत पडावे म्हणून. मी खेड्या डोळे उघडले. जेव्हा मी उठले तेव्हा माझे पूर्ण कपडे ओले होते आणि मला आश्चर्य वाटत होते की लग्नाच्या पहिल्याच रात्री मला एवढी गाढ झोप कशी आली. त्यानंतर मी रोहनचा विचार करू लागली की त्याने माझ्या बाबतीत काय विचार केला असेल आणि माझे कपडे कसे ओले झाले. मी झोपेतून उठली तेव्हा रोहन माझ्या रूममध्ये नव्हता. मी पटकन उठून आंघोळ करून तयारी केली. जेव्हा मी केस विंचरत होती तेव्हा रोहन माझ्या रूममध्ये आला आणि त्याचा मूड खूप खराब होता. तो माझ्याशी काहीही बोलला नाही. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप रागात होता आणि ही गोष्ट मला सहन होत नव्हती. आता मी ठरवले होते की काहीही करून मला रोहनला मनवायचे आहे आणि त्याचा मूड चांगला करायचा आहे. रोहन गेल्यानंतर माझी सासू रूममध्ये आली. माझ्या डोळ्यात अश्रू पाहून माझी सासू मला विचारपूस करू लागली. तेव्हा मी माझ्या सासूला सर्व काही सांगितले. माझी सासू मला म्हणाली की मी त्याच्यासोबत बोलते, तू काळजी करू नको. पण मी माझ्या सासूला नकार दिला आणि म्हणाली की तुम्ही काहीही बोलू नका. माझे बोलणे ऐकून माझी सासू शांत झाली आणि मला म्हणाली की छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावू नको. थोडे दिवस रोहनसोबत राहशील तर त्याचा स्वभाव तुला चांगल्या प्रकारे माहीत होईल. मी त्यांचे बोलणे ऐकून खुश झाली. मी माझ्या आईवडिलांची लाडकी मुलगी होती आणि त्यासोबतच माझ्या सासूची देखील लाडकी सून होती. लहानपणापासूनच माझी रोहनसोबत लग्न करायची इच्छा होती. तो आमच्या ओळखीतच होता. जेव्हा मी 16 वर्षाची झाली तेव्हा माझी सासू मला भेटायला आली आणि येताना मिठाई घेऊन आली होती. मी खूप खुश होती, कारण माझी सासू माझ्यावर खूप प्रेम करत होती आणि याच कारणामुळे माझ्या आईवडिलांना माझे लग्न रोहनसोबत ठरवले होते. रोहनला शहरात नोकरी मिळाली होती, त्यामुळे तो रोज सकाळी नोकरीनिमित्ताने शहरात निघून जात होता आणि रात्रीच घरी येत होता. त्याच्या कमाईतूनच माझ्या सासूने गावी मोठे घर बांधले होते. बरेच वर्ष माझी आणि रोहनची भेटही झाली नव्हती, कारण त्याचा जास्तीत जास्त वेळ नोकरीनिमित्ताने शहरातच जात होता आणि जेव्हा तो त्याच्या घरी येत होता तेव्हा आमच्या गावी यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. आमचे लग्न ठरल्यानंतरही तो गावी मला भेटायला येत नव्हता. या गोष्टीमुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते.
एके दिवशी हीच गोष्ट मी माझ्या सासूला विचारली, कारण माझी सासू माझ्या आईची मैत्रीणच होती आणि मी त्यांच्याशी बोलायला जराही लाजत नव्हते. एके दिवशी त्या मला भेटायला आल्या होत्या, तेव्हा गप्पागप्पांमध्ये मी माझ्या सासूला विचारले की रोहन मला भेटायला का येत नाही. जेव्हा ही गोष्ट माझ्या आईने ऐकली तेव्हा तिने माझ्या गालात एक जोरदार थाप मारली आणि म्हणाली की तुला असे विचारायला लाज नाही वाटत का? होणाऱ्या पतीच्या बाबतीत तू अशा गोष्टी विचारतेस. मी शांत बसले. माझी सासू हसूनच मला म्हणाली की जसाही त्याला कामातून वेळ मिळेल तो तुला भेटण्यासाठी गावी येईल. तो जसाही शहरात राहायला गेला तेव्हापासून त्याच्या स्वभावात बदल झाला आहे. तो आधीसारखा जास्त बोलत नाही, तो आता मोजकेच बोलतो. माझ्या सासूचे बोलणे ऐकून माझी आई म्हणाली की जेव्हा मुलांवर घराची जबाबदारी पडते तेव्हा मुले अशीच गंभीर होतात आणि दुसरीकडे माझी मुलगी आहे, तिला जराही अक्कल नाही. मनात येईल ते प्रश्न ती केव्हाही विचारते. असे बोलल्यावर माझ्या आईने रागातच माझ्याकडे पाहिले आणि मी उठून माझ्या रूममध्ये निघून गेली. माझी सासू घरी गेल्यानंतरही माझ्या आईने मला भरपूर सुनावले, पण मी माझ्याच विचारात मग्न होते. त्यामुळे माझी आई काय म्हणत होती हे मला कळले नाही. मी हे ऐकून खूप खुश होती की माझा होणारा पती शहरात जाऊन एवढा सुधारला आहे, कारण मला आधीपासूनच शहरात राहण्याची इच्छा होती. त्यांनी लग्नासाठी 1 वर्षाचा वेळ दिला होता आणि वर्षभर मी माझ्या लग्नाच्या बाबतीत अनेक स्वप्न रंगवत होती. पण त्यावेळी मला हे माहीत नव्हते की जे स्वप्न मी रंगवत आहे ते सर्व तुटणार आहेत. 1 वर्षानंतर माझे आणि रोहनचे लग्न खूप थाटामाटात आणि सर्व विधी परंपरेने पार पाडण्यात आले. लग्नानंतर मी रोहनसोबत माझ्या सासरी आली. माझ्या सासूने माझे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले. पण लग्नाच्या रात्री मी झोपून गेल्यामुळे रोहन माझ्यावर खूप नाराज होता. संपूर्ण दिवस तो माझ्याशी एकही शब्द बोलला नाही. पूर्ण दिवस मी रोहनची वाट पाहत होती आणि त्याच्याशी बोलण्यासाठी तरसत होती, पण तो एका शब्दानेही माझ्याशी बोलला नाही. तो पूर्ण वेळ बाहेर होता आणि मी खेड्यागावात असल्यामुळे त्याच्या मागे जाऊही शकली नाही. रात्र झाल्यावर तो स्वतःच रूममध्ये आला. रडून रडून माझे डोळे सुजले होते. तो येऊन माझ्याजवळ बसला आणि म्हणाला की मला माफ कर. मी रागाच्या भरात तुझ्याशी बोललो नाही. रात्री मी तुझ्याजवळ बसलो होतो आणि तू एवढी गाढ झोपली होती की तुला जराही शुद्ध नव्हती. मी तुला उठवण्याचा बराच प्रयत्न केला आणि त्यामुळेच मला तुझ्यावर राग आला. मलाही माहीत होते की चूक माझीच होती. त्यामुळे मीही रोहनकडून माफी मागितली आणि त्याला म्हणाले की यापुढे असे होणार नाही. हे ऐकून तो खुश झाला आणि गप्पा मारू लागला. मी विचार करू लागली की पूर्ण दिवस माझ्यावर रागवून अचानक रोहनचा मूड कसा बदलला. रोहनने आज पुन्हा माझ्यासाठी मिठाई आणली होती आणि ती स्वतःच त्याने मला खाऊ घातली आणि तो मला म्हणाला की मिठाई खाऊन तू आणखीनच माझ्याशी गोड बोलशील. त्यापुढे तो माझा हात पकडून माझ्याशी गप्पा करू लागला, पण माझी शुद्ध हरपली आणि थोड्या वेळानंतर मी पुन्हा गाढ झोपली. जेव्हा मला जाग आली तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. मी खूप घाबरली होती, कारण मला माहीत होते की आज पुन्हा रोहन माझ्यावर रागवणार आहे. आता मला हे कळतच नव्हते की मला एवढी गाढ झोप कशी लागत आहे. माझे कपडे पूर्णपणे ओले होते आणि मला थंडी वाजत होती. मी लगेच आंघोळ करून तयारी केली आणि रूमच्या बाहेर आली. जेव्हा मी रूमच्या बाहेर आली तेव्हा समोरच माझा पती माझ्या सासूला बोलत होता की तू कशी मुलगी माझ्यासाठी शोधली आहे. तिला झोपण्याची आणि उठण्याची वेळही माहीत नाही. मी तिच्यासोबत माझे आयुष्य कसे घालू शकतो. तिला एवढेही माहीत नाही की गावातील सर्व महिला सकाळी लवकर उठून घरातील कामं करतात. आई, तू सकाळपासून घरातील कामं करत आहे आणि ती राणीसारखी झोपली आहे. जर हे असेच सुरू राहिले तर मी जास्त दिवस तिला या घरात सहन करणार नाही. त्याच्या तोंडातून असे शब्द ऐकून मी घाबरली होती. मी विचारही केला नव्हता की रोहन स्वभावाने एवढा तिखट आहे. यापुढे त्याचे बोलणे ऐकण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी गुपचूप किचनमध्ये गेली, कारण माझी सासू खरोखरच सकाळपासून घरातील कामे करत होती. कारण किचनही पूर्णपणे स्वच्छ होता आणि दुपारचा स्वयंपाकही तयार होता.
मी रोहनसोबतच माझ्या सासूच्या नजरेतूनही उतरत होती. आता मला स्वतःवरच राग येत होता की मला काय झाले आहे. जेव्हा मी संपूर्ण घरात फिरली तेव्हा माझ्या सासूने पूर्ण काम संपवले होते आणि कदाचित याच कारणामुळे रोहन माझ्यावर जास्तच नाराज होता. तो आज पुन्हा टेरेसवर निघून गेला, कारण त्याला ही गोष्ट माहीत होती की मी त्याच्या मागे टेरेसवर जाऊ शकत नाही. आजही मी दिवसभर रडतच राहिली. ज्या आनंदाची मी आतुरतेने वाट पाहत होती त्या आनंदापासून मी लांबच होती. रोहनकडून मला प्रेम मिळत नव्हते आणि मीही त्याच्या मनात बसत नव्हती, कारण तो म्हणाला होता की जर माझ्याकडून काही चूक झाली तर तो मला घराबाहेर काढेल. आई मला पुन्हा पुन्हा फोन करून सांगत होती की थोड्या दिवसासाठी तू माहेरी राहायला ये, कारण परंपरेनुसार लग्नानंतर मुलीला माहेरी जावेच लागते. पण माहेरी जाण्याची माझी जराही इच्छा नव्हती, कारण रोहन माझ्यावर आधीच नाराज होता आणि त्यातच जर मी माहेरी निघून गेली असती तर त्याने माझ्याशी कायमचे बोलणे बंद केले असते. रात्रीच्या वेळी पुन्हा रोहन माझ्या रूममध्ये आला आणि अचानक त्याचा मूड बदलला. त्याने स्वतःहूनच मला विचारले की तुझ्या आईचा फोन आला होता का? मी त्याला सर्व काही सांगितले. तेव्हा तो मला म्हणाला की ठीक आहे, तू थोड्या दिवसासाठी माहेरी जा, नाहीतर तुझ्या आईला असे वाटेल की मी नकार दिला आहे आणि उद्यापासून असेही मला ड्युटीवर जायचे आहे. सकाळी गेल्यावर मी रात्रीच परत येईल. तू 8 दिवस माहेरी जा आणि सोबत आईलाही घेऊन जा. मला त्याच्याकडून या उत्तराची अपेक्षा नव्हती, पण पुढे काही बोलण्याचीही माझ्यात हिंमत नव्हती. त्यामुळे मीही होकार दिला आणि त्यानंतर पुन्हा त्याने मला जिलेबी खाऊ घातली आणि म्हणाला की ही गावातील फेमस जिलेबी आहे आणि त्यामुळे तुझे ओठही लाल होतील आणि तू जास्त सुंदर दिसशील. त्याचा असा बदलता स्वभाव पाहून मी विचारात पडले होते. तो जेवढा रागीट होता तेवढा प्रेमळही होता, पण त्याचा राग योग्यच होता, कारण चूक माझी होती. आणि त्यानंतर तो म्हणाला की मी ही गोष्ट आईला सांगून येतो, तोपर्यंत तू माझी वाट पहा. हे ऐकून मला आनंद झाला आणि मी विचार करू लागली की आज कोणत्याही परिस्थितीत मी झोपणार नाही. मला त्याची वाट पाहायची होती आणि त्याच्या मनात माझी जागा निर्माण करायची होती. मी लगेच ड्रेस बदलला आणि आरशात जाऊन स्वतःला पाहिले. ती जिलेबी खाऊन माझे ओठ खरोखरच लाल झाले होते. मी पलंगावर येऊन बसली, परंतु आजही मी रोहन येण्याआधीच झोपून गेली. सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा रोहन नोकरीवर निघून गेला होता. तो नेहमीप्रमाणे सकाळीच नोकरीसाठी घरातून निघून जात होता, कारण तिथे पोहोचायला त्याला 1.5 तास लागत होता. मला खूप वाईट वाटत होते की आमचे लग्न होऊन आठवडा निघून गेला, पण तरीही आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकलो नाही. पण मी हा विचार करूनच वेडी होत होती की माझे कपडे का ओले होतात. मला असे वाटत होते की कदाचित रोहन मला उठवण्याचा प्रयत्न करत होता आणि माझ्या अंगावर पाणी टाकत होता, त्यामुळेच मी ओली होत होती. जेव्हा मी रूमच्या बाहेर आले तेव्हा माझी सासूही गावी जाण्यासाठी तयार झाली होती. मला पाहून माझी सासू म्हणाली की रोहन निघून गेला आहे, आपल्यालाही निघायला हवे. मी नाराज मनानेच माहेरी आली, कारण आता 1 आठवड्यापर्यंत आम्ही भेटणार नव्हतो. माझे आईवडील मला पाहून खूप खुश झाले. त्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. आजूबाजूच्या सर्व महिला मला भेटण्यासाठी घरी येत होत्या. त्या शेजारीच राहणाऱ्या सुचिताचे लग्न होते आणि ती माझी खास मैत्रीण होती. आमच्या गल्लीत सर्व लग्नाचे वातावरण होते, पण तरीही माझ्या मनात खंत होती, कारण माझे मन पूर्णपणे रोहनकडे होते. आणि आश्चर्याची गोष्ट तर ही होती की माहेरी आल्यापासून मला इथे जराही झोप लागत नव्हती आणि सासरी मला इच्छा नसतानाही गाढ झोप येत होती. इथे आल्यापासून मी फक्त रात्रभर आलटपालट करत होते. कदाचित रोहनची आठवण मला झोपू देत नव्हती. सुचिताचे मेहंदीचे फंक्शन होते आणि त्यामध्ये तिच्या मावशीचा मुलगा मनोज शहरातून आला होता. मनोज लहानपणापासूनच गावी येत होता. मला पाहताच तो माझ्या मागे मागे फिरू लागला. ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले की याला काय झाले आहे.
त्याची नजर माझ्यावर होती आणि कदाचित ही गोष्ट माझ्या सासूच्याही लक्षात आली होती. मला भीती वाटत होती, कारण आधीच रोहन माझ्यावर नाराज होता आणि त्यातच जर माझ्या सासूला हे माहीत झाले असते तर माझा संसार उद्ध्वस्त झाला असता. त्यामुळे मी मेहंदी फंक्शनमधून निघून माझ्या घरी परत येत होते. मनोजही माझ्या मागे मागे येऊ लागला आणि म्हणाला की माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी तुझा हात मागण्यासाठी तुझ्या घरी येईल. त्याचे बोलणे ऐकून माझ्या शरीरात प्राणच उरला नव्हता. मी रागातच त्याला म्हणाले की माझे लग्न झाले आहे आणि आपल्यासाठी हेच योग्य आहे की तू आता माझ्या मागे येऊ नको आणि असे काहीही करू नको. तेव्हा तो म्हणाला की मीही शहरात राहतो आणि शहरात माझा मोठा बंगला आणि गाडीही आहे. मी तुला सर्व प्रकारचे सुख देईन. तू फक्त तुझ्या पतीला सोडून माझ्याजवळ ये. मी आधीपासूनच तुझ्यावर प्रेम करत होतो. मी तुला ते सगळं काही देऊ शकतो जे तू स्वप्नातही विचार केला नसेल. म्हणून तुला सांगतो की तुझ्या पतीला सोडून माझ्याजवळ ये. मी तुझ्यावर आधीपासूनच प्रेम करत आहे. मला काय माहीत होते की तू 18 वर्षाच्या वयातच लग्न करशील. मी त्याला रागात म्हणाली, कृपया करून तू माझ्या मागे येऊ नकोस आणि अशी काही अपेक्षाही करू नकोस की मी तुझ्यासोबत येईन. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. तुझ्या एका चुकीमुळे माझी बदनामी होऊ शकते. मनोज माझं बोलणे ऐकून तेथून निघून गेला, परंतु माझ्यासाठी सुचिताच्या लग्नात थांबणे कठीण होत होते. कसे तरी 1 आठवडा निघून गेला आणि मी माझ्या सासूबरोबर आपल्या घरी परत आली. आज रोहन कामावरून लवकर घरी आला होता. मी रोहनला पाहून खूप आनंदित झाली. मी माझा सामान ठेवण्यासाठी खोलीत गेली आणि रोहन त्याच्या आईला भेटायला त्यांच्या खोलीत गेला. मी विचार केला की सामान ठेवून रोहन आणि आईसोबत गप्पा मारू, म्हणून मी त्यांच्या खोलीकडे जाण्यास निघाली. मी खोलीजवळ गेल्यावर माझ्या सासूचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली. मी विचार करत होते की माझे घर उद्ध्वस्त करण्यामागे कोणी दुसरं नसून माझी सासूच आहे. माझ्या सासूने आमचे लग्न एवढ्या थाटामाटात केले तरी देखील का माझी सासू आमचा घटस्फोट करण्याच्या मागे लागली होती. आणि रोहन, ज्याला मी कठोर समजत होती, तो खूप प्रेमाने बोलत होता. तो माझ्यासाठी त्याच्या आईशी भांडण करत होता. माझं मन विचारात गुंतून गेले होते. मला काहीच कळत नव्हते की काय करावे. रात्री जेव्हा रोहन खोलीत आला आणि माझ्या हातात पिशवी दिली, त्याने खाण्यासाठी काहीतरी आणले होते, पण माझी अजिबात खाण्याची इच्छा नव्हती. मी त्याच्याशी काही बोलेल तेवढ्यातच त्याला माझ्या सासूने आवाज दिला आणि तो खोलीतून बाहेर निघून गेला. मी पिशवी एका कोपऱ्यात ठेवली आणि झोपून गेली. जेव्हा रोहन परत खोलीत आला तेव्हा त्याच्याकडे पाहून मी आश्चर्यचकित झाले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने माझ्या अंगावर जग भरून पाणी टाकले. मी काहीही हालचाल न करता तशीच शांत झोपून राहिली. मला आज सत्य काय आहे ते जाणून घ्यायचे होते. रोहननी कोणाला तरी आवाज दिला आणि आत येण्यास सांगितले व तो म्हणाला की ही बेशुद्ध झाली आहे. तुला आत येण्यास काही हरकत नाही. थोड्याच वेळात एक सुंदर मुलगी खोलीच्या आत आली व रोहनजवळ येऊन बसली. दोघांना पाहून मी स्तब्ध झाली. मला तर काहीच कळत नव्हते की काय करावे. मला आता सहन होत नव्हते आणि थंड पाण्याने माझे शरीर कापण्यास सुरू झाले. मी उठून बसली. मला उठून बसलेलं पाहून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. मी रोहनकडे रागात पाहिले. मी त्याला रागात विचारले की ही मुलगी कोण आहे आणि जलेबीत असे काय असते, त्यामुळे मला जलेबी खाल्ल्यामुळे शुद्धी येत नाही. तू माझ्यासोबत असे का केलेस? तू माझा विश्वासघात का केलास? मी रोहनला प्रश्नावर प्रश्न विचारू लागली. रोहन मान खाली करून म्हणाला की ही माझी पत्नी आहे आणि तिच्यासोबत लग्न करून 2 दिवसाआधीच आम्ही गावात आलो होतो. त्याला कधीच माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. रोहन मान खाली करून म्हणाला की ही माझी पत्नी आहे आणि तिच्यासोबत लग्न करून आधीच आम्ही गावात आलो होतो. त्याला कधीच माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, परंतु त्याच्या आईने त्याचे लग्न माझ्याशी जबरदस्तीने करण्याचा निर्णय घेतला.
तो सांगू लागला की मी आपले लग्न मोडण्यासाठी 2 दिवसाआधीच तिच्याशी लग्न केले होते, कारण जेव्हा मी तिला लग्न करून घरी घेऊन जाईल तेव्हा माझी आई आपल्या लग्नास नकार देईल. परंतु त्याच्या आईने ते लग्न अजिबात मान्य केलं नाही. त्यांनी रोहनवर दबाव टाकला आणि सांगितले की तुझ्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दे. रोहनने तिला घटस्फोट न देता घरातील वरच्या खोलीत ठेवले. गावात छतावर जाण्यास महिलांना मनाई असते, म्हणून तिच्यावर कोणाचीही नजर पडणार नाही आणि त्याला माहीत होते की मी कधीच छतावर जाणार नाही, म्हणून त्याने तिला त्या जागीच ठेवले. म्हणून रोहन रोज रात्री माझ्यासाठी काहीतरी खायला आणायचा आणि त्यात नशेची औषधं मिसळून मला बेशुद्ध करायचा, कारण त्याला त्याच्या पहिल्या पत्नीला वेळ देता येईल. त्याची पहिली पत्नी लग्नाआधी शहरात नोकरी करायची, म्हणून माझ्या सासूला वाटायचे की ती एक इज्जतदार स्त्री नाही. त्यामुळे नेहमी ती रोहनला सांगत असे की तिला घटस्फोट दे. रोहन म्हणू लागला की माझी पत्नी माझं पहिलं प्रेम होती, मला तुझ्यासोबत अजिबात लग्न करायचे नव्हते, पण आईने आत्महत्या करण्याची धमकी दिली म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. मला कळाले होते की रोहन त्याच्या पहिल्या पत्नीला अजिबात सोडू शकत नव्हता, कारण रोहनने मला सगळं काही खरं सांगितलं. रोहनचे बोलणे ऐकून माझ्याकडे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काहीच उरले नव्हते. मला कळाले होते की त्या दिवशी माझी सासू रोहनला त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी सांगत होती व मी ते ऐकून माझ्या मनात गैरसमज निर्माण केला. माझा संसार उद्ध्वस्त करण्यामागे माझ्या सासूचा हात नसून त्याला संपूर्णरित्या रोहन जबाबदार होता. माझ्या सासूला जर आधीच माहीत होते की त्यांचा मुलगा एका दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो, तर त्यांनी जबरदस्तीने त्याचे दुसरे लग्न लावून देण्याची काहीही गरज नव्हती. मी रोहनसोबत राहून आमच्या संसारासाठी खूप काही विचार केला होता. मी आता अशा माणसासोबत राहू शकत नाही की जो दुसऱ्या कोणावर प्रेम करतो आणि त्या प्रेमासाठी मला गुंगीचे औषध खाऊ घालून झोपवून ठेवतो. मी आपला सामान बांधला आणि आपल्या सासूला नमस्कार करून माझ्या गावी निघून आली. माझ्या सासूने मला थांबवण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि ती सांगत होती की मी त्याला त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यास सांगितले आहे. तो माझे बोलणे ऐकतो म्हणून तू जाऊ नकोस. परंतु मी अशा माणसासोबत राहू शकत नाही जो माझ्यावर प्रेमच करत नाही. मी माझ्या आईवडिलांना सांगून रोहनपासून घटस्फोट घेतला. माझे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करायचे, म्हणून ते मला अशा आगीत ढकलण्याचाही विचार करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी देखील माझी साथ दिली. शेजारील मावशीमुळे मनोजला बातमी मिळाली होती की मी आता परत एकटी झाली आहे, म्हणून मनोजने मावशीच्या मदतीने त्याच्या आईवडिलांना लग्नासाठी आमच्या घरी पाठवले. पण मला अजिबात लग्न करायचे नव्हते, म्हणून मी लग्नास नकार दिला. मला पुढे शिक्षण करायचे होते आणि आपल्या पायावर उभे राहायचे होते. मी माझे शिक्षण पुन्हा चालू केले. प्रत्येक लग्न यशस्वी होते असे नाही आणि अयशस्वी लग्न झाले म्हणून आपण निकामी झालो असेही नाही. मी शिक्षणात खूप यशस्वी झाली. मी माझ्या गावाचे नाव उच्च स्तरावर नेले. माझ्याबद्दल गावात आदर निर्माण झाला. सर्वजण माझे कौतुक करत होते आणि मी जगण्याचा नवीन मार्ग शोधला होता. म्हणून मित्रांनो, जर कधी तुम्ही देखील संसारात अशा परिस्थितीत अडकले तर खचून जाऊ नका. त्या परिस्थितीचा सामना करा आणि अशा भक्कम स्थितीत उभे राहा की तुम्हाला पाहून समोरचाही विचार करेल की आपण सोन्याच्या नादात हिरा गमावला आहे. एका गोष्टीमुळे आयुष्य संपत नसते. जीवनात असे अनेक अडथळे आपल्याला येत असतात, पण त्यांचा सामना करण्याची ताकद आपल्यात असायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला कथेबद्दल काय वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.